ज्याची कीर्ती साऱ्या जगतात महाराष्ट्राचा ज्वलंत इतिहास आज आपल्या डोळगाव मध्ये घेऊन आलाय। महाराष्ट्राची भूमी म्हणजे बलिदानाची भूमी, महाराष्ट्राची भूमी म्हणजे संघर्षाची भूमी। यसाजी कंक बहिर्जी नाईक हंबीराम होईते, तानाजी मालुसरे, शिवा महाराज शिवा काशीद मदारी बेहतर एका एकाने दिलेले बलिदान फार महत्वाचं। राजे म्हणतात यसाजी, आता नाही म्युझिक नंतर लावायचं, हात करू। राजे म्हणतात यसाजी येशील का? येईल की राजा। यसाजी कंक घेतला, बहिर्जी नाईक घेतले, हंबीराम होईते घेतले, तानाजी मालुसरे घेतले आणि राजांनी स्वराज्य निर्माण केले। पण आता जो महाराष्ट्र दिसतोय असा महाराष्ट्र 12व्या शतकात होता। 12वं शतक हे महाराष्ट्रासाठी महत्वाचं शतक होतं। थोडा इफेक्ट ठेवा। 12व्या शतकात माऊली ज्ञानोबा मराठी भाषेचा गौरव करत होते। माझा मराठाची बोल कौतुके पै अमृता तेही पैंजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविना या मराठाची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळू करी। पाना फुलांना बहर आला होता, सनई चौघडे वाजत होते, नद्या नाल्यांना पूर आणि ओथंबून नद्या नाले वाहत होते। भगव्याचा रंग गडद दिसत होता, मंदिरातले देव शिल्लक होते, तुळशी वृंदावन दिसत होतं आणि हिंदुत्वाची आग या महाराष्ट्रात दिसत होती। पण कुणाची तरी नजर महाराष्ट्राला लागली। कुणाची तरी नजर महाराष्ट्राला लागली आणि 8000 इस्लामिक सत्तांनी पहिला आक्रमण महाराष्ट्रावर केला। दिन 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 करत अल्लाउद्दीन खिलजी धावत आला। 8000 इस्लामिक सत्तांनी यांचा मोर्चा होता अल्लाउद्दीन खिलजी। दिवसा ढवळ्या आया बहिणीची इज्जत तुटली, भगव्याचा रंग अंडूक झाला आहे। सह्याद्रीच्या तख्ताकडे पाहणारा, सह्याद्री दिल्लीच्या तख्ताकडे पाहणारा सह्याद्री शांत झाला। आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज चहूबाजूने येऊ लागला। कोण रोकल हे वादळ? तुळशी वृंदावन नष्ट झालं, मंदिरातले देव उद्ध्वस्त झाले, मंदिरं उद्ध्वस्त झाली आणि हिंदुत्व धोक्यात आलं। आता कोण रोकल हे वादळ? त्यानंतर आदिलशाही, निजामशाही, मुघल, कुतुब, डच, फ्रेंच यांनी हौदस माजवला। आता गरज होती महाराष्ट्राला एका वादळाची, आता गरज होती महाराष्ट्राला एका वादळाची, नुसत्या वादळाची नाही, भगव्या वादळाची। कोण जन्माला येणार? थोडा इफेक्ट ठेवा। 288 वर्ष महाराष्ट्र रडत होता। आई 288 वर्ष माता भगिनी किंचाळत होत्या, मंदिरं उद्ध्वस्त झाली आणि रडण्याचा आवाज चहूपेर आला। कोण येईल आता महाराष्ट्रासाठी धावून? पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी आवाज दिला पैठण मध्ये। कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची आई तुळजाभवानी, माहूरची रेणुका माता आणि वनीची सप्तशृंगी तुला दार उघडावं लागल। आळंदी निवासिनी तुला दार उघडावं लागल, निवासा निवासिनी तुला दार उघडावं लागल। बये आता जर दार नाही उघडलं तर अनर्थ होईल। ए बये दार उघड बय्या, दार उघड बये, दार उघड बय्या, दार उघड बये, दार उघड बये, दार उघड बय्या, 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 दार उघड, दार उघड बय्या, दार उघड बय्या,
दारू गडबैयात दारू गडबैयात दारू गडबैयात दारू गडबैयात दारू गडबैयात दारू गडबैयात गोंधळी 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 ना मी आंब्याची गोंधळी 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 ना मी आंब्याची गोंधळी 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 ना आम्ही आंब्याची गोंधळी 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 ना आम्ही आंब्याची गोंधळी 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 आम्ही आंब्याची गोंधळी 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 आम्ही आंब्याची गोंधळी 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 ना 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 आम्ही आंब्याची गोंधळी दारू गडबैयात 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 दारू घर दारू गडबैयात 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 आई तुझा भवानी दारुगड बेलापूरची महालक्ष्मी दारुगड माहूरची रेणुका माता दारुगड महादेव धनेश्वर दारुगड दारुगड आवाज झाला आणि दारू घडलं गेलं दारू घडलं गेलं धाराशिव जिल्ह्यामध्ये काल हळू वाजवायचा दारू घडलं गेलं धाराशिव जिल्ह्यामध्ये उस्मानाबाद नाही धाराशिव अहमदनगर नाही अहिल्यानगर आहे औरंगाबाद नाही छत्रपती धर्मवीर संभाजीनगर ए भाई इस भारत में रहना पड़ेगा ना तो भारत माता की जय बोलना पड़ेगा तिरंग्याला सॅल्यूट करावा लागेल भगव्याला नमन करावं लागेल आणि छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे यांच्या समोर झुकावं लागेल तो महाराष्ट्रात राहावं लागेल दोन्ही पक्वाजांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा साऊंड सिस्टीम साठी बी टाळी वाजवा वा शेख भाई आणि बयन दारू घडलं पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा आई साहेब जिजाऊंना दिवस गेले धाराशिव जिल्ह्यामध्ये भूम परांडा आणि शहाजीराजे सांगतात महाराणी साहेब पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिही लोकी झेंडा असा पुत्र जन्माला घाला आदिलशाही निजामशाही कुतुब डाच फ्रेंच मुघल यांच्या मानगुट्यावर बसल आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रावर भगवा उभा करल असा पुत्र जन्माला घाला आई साहेब जिजाऊंना डोहाळे लागले महिला मंडळ कशाचे डोहाळे आंबट खायचे लागले असतील का तिखट खायचे लागले असतील का माती खायचे डोहाळे लागले असतील लक्ष्मी विचारते आई साहेब काय खाऊशी वाटतंय मा साहेब सांगतात हे लक्ष्मी आया बहिणीची इज्जत लुटल्या गेलेली आहे सहू फेर किंचाळल्याचा आवाज आहे आणि तू विचारती काय खाऊशी वाटत लक्ष्मी काय खाऊशी वाटत नाही ग मला डोहाळे लागलेत पण लक्ष्मी मला डोहाळे लागलेत मला घोड्यावर बसावं वाटतंय मला दानपट्टे फिरवायचे वाटतात मला समशेरी चालवायचे वाटतात मला दानपट्टे फिरवत समशेरी चालवत दुश्मनांच्या गर्दन उडवत पुन्हा एकदा स्वराज्य निर्माण करावंसं वाटतंय आणि स्वराज्य निर्मितीचे डोहाळे आई साहेब जिजाऊंना लागले दिवस जवळ आला फाल्गुन वैद्य तृतीया अवघा महाराष्ट्र ज्याची आतुरतेने वाट पाहत होता त्या शिवपुत्राचा जन्म या महाराष्ट्रात होणार होता मुघलांचा कर्दन काळ आदिलांचा कर्दन काळ आणि महाराष्ट्राची शान छत्रपती शिवाजी राजा जन्माला येणार होता फाल्गुन वैद्य तृतीया 19 फेब्रुवारी 1630 आणि दिवस उजाडला सदैव चौघड्यांचा आवाजात दिवस उजाडला पाळा फुलांना भर आला आणि मग
आणि मग शिवनेरीतून आवाज झाला, आयुष्यभर तो जीवाशी खेळेल पण रयतेचं रक्षण करेल तो छत्रपती शिवाजी राजा शिवनेरीवर जन्माला आला. किती सांगू मी सांगू कुणाला, आजी आनंदी आनंद झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. तळवे तळ हात टेकत, तळवे तळ हात टेकत, डाव्या गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान रांगत आणि तळवे तळ हात टेकायचं. तळ हात टेकीत, तळवे तळ हात तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान रांगत, डाव्या गुडघ्यान रांगत. राजू तळवे तळ हात टेकायला लागले आणि बघता बघता राजेंचं वय वर्ष झालं 10 वर्ष. म्युझिक लावा. राजेंचं वय वर्ष झालं 10 वर्ष. दानपट्टे चालवण्यात निष्णात, तलवारी चालवण्यात बहादूर असणारा राजा आज वयाचं 10वं वर्ष गाठलं आणि वयाच्या 10व्या वर्षी हो स्वर नका देऊ. पांढरे तीनला म्युझिकचा आवाज कमी ठेवायचा, बाकी सगळे आवाज कमी करा. आता मला आवाज ठेवा. स्वर नको. पांढरे तीनला महाराजांचं वय वर्ष झालं 10 वर्ष. अजून म्युझिकचा आवाज कमी करा. वयाच्या 10व्या वर्षी शोभा राजांचं पहिलं लग्न झालंय. थोडे 5 मिनिटं घेऊन काय अडचण नाही ना. वयाच्या 10व्या वर्षी राजांचं पहिलं लग्न झालं. ह्या शब्द लय महत्वाचा आहे. कितव्या वर्षी? वयाच्या 10व्या वर्षी. आपली 35शीतले अजून रेजला नाहीत. त्यांना कळनाच काय करायचे. कट्ट्यावर बशी ह्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं. पण महाराज वयाच्या 10व्या वर्षी राजांचं पहिलं लग्न झालं. शोभा आता बरोबर आहे आवाज. तुला करावं लागेल लग्न शोभा. राजा म्हणतात आई साहेब बरं एकूण 8 लग्न झालीत महाराजांची. हम दो हमारे दो. हे शिकायचं का महाराज आम्ही तुमच्याकडून? नाही आई साहेबांच्या सांगण्यावरून राजांनी 8 लग्न केली. याच्या मागं कारण राजकारण होतं. राजकारणाचा पहिला गुण जर कुणाकडून शिकले राजे तर आई साहेब जिजाऊंकडून. आणि राजकारणाचा सगळ्यात मोठा गुण आहे आणि यशाचं गुण आहे तो म्हणजे संघटन. हे निंबाळकर घराणं, मोहिते घराणं, हे जाधव घराणी आपली घराणी शोभा. यांना आपलं करण्यासाठी या घरातली कन्या करावी लागत म्हणून 8 लग्न केलीत. पहिलं लग्न फलटण घराणं, सातारा फलटण. निंबाळकर घराणं, मुधोजी निंबाळकरांची कन्या. निंबाळकर ओ मुधोजी कन्याला गडावर घेऊन या. मुधोजी म्हणतात आई साहेब चुकलंय का आमचं काय? नाही निंबाळकर या तुम्ही मुधोजी कन्याला गडावर घेऊन. मुधोजी निंबाळकर कन्याला गडावर घेऊन आले. तुरु 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 चालत कन्या तिथं जाऊन उभी राहिली जिथं छत्रपती शिवाजीराजे तलवार चालवतायत, दानपट्टे फिरवतायत. आणि मग ती कन्या तिथं पाहतच राहिली. मुधोजी म्हणतात पर त्या कन्याचं नाव आहे का? त्या कन्याचं नाव आहे महाराणी सईबाई, छत्रपती धर्मवीर शंभूराजांची आई साहेब, रणरागिनी भयानक. ए सई अरे काय बघती अशी? अरे ते शिवबाराजे आहेत सई. महाराणी सईबाई म्हणतात आबासाहेब हे शिवबाराजे नव्ह. अरे पण सई ते शिवबाराजेच आहेत. नाही आबासाहेब आम्हाला नाही वाटत ते शिवबाराजे आहेत. कशावनी? ही तलवारातली धार वेगळी राजेंची, फिरणारा दानपट्टा याची लयबद्धता वेगळी. आबासाहेब हे शिवबाराजे नाही. सई बरखास्त करतील राज्यातून आपल्याला. हे शिवबाराजे सई. महाराणी सईबाई म्हणतात आमचं चुकलं आबासाहेब. फिरल्या सईबाई आणि आई साहेब जिजाऊंच्या मांडीवर जाऊन बसल्या. मुजराच नाही केला. राज्याचा नियम मुजरा करायचा आई साहेबांना. मोठे मोठे मुजरा करतात तिथं, सईनी मुजरा नाही केला. काय धारिष्ट सईचं. मुधोजी म्हणतात हे सई राष्ट्रमाता, राजमाता नवे नवे स्वराज्य माता मासाहेब जिजाऊ आहेत, पहिला मुजरा कर सई. सईबाई म्हणतात आई साहेब आमचं चुकलं बरं का, आम्ही मुजरा नाही केला.
पण आमच्या आबासाहेब म्हणतात ते शोभाराजे आहेत. मग सई ते शोभाराजेच आहेत? नाही आई साहेब, आम्हाला वाटतं ते शोभाराजे नाहीत. मग कोण आहे सई? महाराणी सईबाई म्हणतात आई साहेब ते शोभाराजे नाहीत, ते छत्रपती शिवाजी राजे, ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहेत. आई साहेब ते महाराष्ट्राचे पहिले छत्रपती होणार आहेत. अरे कसं ओळखलं सई? अहो दानपट्टा फिरतो ना आई साहेब, हाच दानपट्टा एक दिवशी मुघलांच्या गर्दनी उडवणार आहे. हाच दानपट्टा एक दिवशी आदिलशाही निजामशाही ही सगळी माणसं बरखास्त करणार. आणि हाच दानपट्टा एक दिवशी स्वराज्य निर्माण करणार. या तलवारीतली धार वेगळी आई साहेब. महाराज सई लहान आहे, पण लहान सईला कळलं शोभाराजे छत्रपती होणार आहेत. आई साहेबचे जाऊनचे डोळे भरून आले. आई साहेब म्हणतात सई साथ देशील ना ग माझ्या शोभाची? महाराणी सईबाई म्हणतात जोपर्यंत स्वराज्य निर्माण होत नाही ना तोपर्यंत सई खांद्याला खांदा लावून उभी असेल. शब्द दे ना सई. शोभाराजे समोर उभे. शोभाराजे म्हणतात आई साहेब असं विचारतात का? शोभा बघ ही सई शेवटपर्यंत साथ देईल तुला. सई देशील ना? हो आई साहेब आम्ही शेवटपर्यंत महाराजांच्या सोबत असेल. पण आई महाराणी सईबाई दुर्दैवी आई होत्या. शंभूराजे 2.5 वर्षाचे होते आणि महाराणी सईबाईंच्या देहातला प्राण निघायला लागला. धडधड धडधड या ठिकाणी हृदयाची वाढली. अंतकरण दाटून आलं. म्युझिक रिपीट करायची भाई. अंतकरण दाटून आलं, हृदय भरून आलं आणि महाराणी सईबाईंचा शेवटचा श्वास या ठिकाणी हृदयातून निघू लागला. आणि शंभूराजे सांगतात आई साहेब, हो आई साहेब अरे काय झालं? काय चुकलंय का? आई साहेब म्हणतात काही नाही शंभू बाळ, हा त्रास आम्हाला आता सहन नाही होत. एकीकडून अफजल खानाचा शत्रू विजापूरून निघालेला आणि एकीकडे महाराणी सईबाई शेवटचा प्राण घेत होत्या, श्वास घेत होत्या. मी खरं सांगू का आई, लई दुर्दैवी ठरली हो महाराणी सईबाई. 2.5 वर्षाचे शंभूराजे ढासा रडत होते आईकडे बघून. हे कुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आईसी कळवळ्याची जाती आणि करी लाभाविने प्रीती. आईचं प्रेम हे जगाच्या पाठीवर वेगळं असतं. आई म्हणते शंभूराजे तुम्ही का बघता आमच्या चेहऱ्याकडे असं? आई साहेब का रडताय तुम्ही? आई साहेब म्हणतात तुमच्या आबासाहेब नाही आले भेटायला आम्हाला, त्यांना म्हणावं शेवटचा हात ठेवा, मग आम्ही सोडतोच प्राण आमच्या देहातला. लई तडफड होत्या शंभूराजे आमच्या हृदयाची. तुमच्या आबासाहेबांनी लई प्रेम केले आमच्यावर. मग आबासाहेब काय येत नाही? ते नाराज झाले शंभूराजे, ते आमच्याशी बोलत नाहीत आता. का नाराज झाल्या छत्रपती शिवाजीराजे? मग शंभूराजे म्हणतात आई साहेब जाऊन आई साहेब काय झालंय? का नाराज झालेत राजे? राजे म्हणतात सईनी शब्द नाही पाळला शंभूराजे. महाराणी सईबाई तुमच्या आई साहेबांनी शब्द दिला होता शेवटपर्यंत आम्ही स्वराज्यासाठी उभे असेल. पण तुमच्या आबासाहेबांचं लई प्रेम आहे त्यांच्यावर. तुमचे आबासाहेब नाही राहू शकत, नाही राहू शकत तुमचे आबासाहेब. मग मी सांगतो आबासाहेबांना या आमच्या आई साहेबांना शेवटचं भेटायला. शंभूराजेंनी बोर्ड धरलं, शोभाराजांना ओढून आणलं. आई साहेब लक्ष देऊन ऐका प्रसंग. इथं काटे उभे राहतात अंगावर. काय स्वराज्य निर्माण झालं गड्या? छत्रपती शिवाजीराजे आणि शंभूराजे नसते ना इथं कीर्तन झाली नसती. नरढ्यावर तलवारी ठेवल्या असत्या लोकांनी आपल्या. शिवरायांमुळे मंदिरातले देव शिल्लकात लक्ष देऊन ऐका. छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजांमुळे आपल्या कपाळावरचा हा टिळा शिल्लक आहे. राजे होते म्हणून हे शक्य झालंय. शिवराजे म्हणतात शंभूबाळ कशा पायी आले तुम्ही? आबासाहेब तुम्हाला दुःख दिसत नाही का आमच्या आई साहेबांचं? आबासाहेब आई साहेबांना त्रास होतो, एकदा भेटायला या ना. शिवराजे म्हणतात तुमच्या आई साहेबांनी फसवले आम्हाला. त्या म्हणले होते शेवटपर्यंत साथ देतील, पण आता साथ सोडून चालले. नाही आबासाहेब त्या नाही सोडून जात तुम्हाला. या तुमचा हातावर ठेवा. शोभाराजे समोर उभे राहिले. हे सई अरे फसवलं तुम्हाला सई. महाराज नाराज नका हो आमच्यावर. आमच्या देहातला प्राण झाला, आम्ही काय करणार आहे? विकृती जडली आम्हाला आताही. पण सई आमचं प्रेम आहे तुमच्यावर. 8 लग्न केली पण सगळ्यात जास्त जीव महाराणी सईबाईंवर. अरे तूच तर सांगितलं स्वराज्यासाठी शेवटपर्यंत महाराज तुमच्या सोबत असेल, मग का सोडून चालली सई? आणि मग सईबाई कडाडल्या. ओ महाराज साहेब अरे आम्ही नाही सोडून चाललो तुम्हाला. कोण म्हणलं शब्द पाळला नाही? पाळलाय आम्ही शब्द. आम्ही जरी सोडून चाललो असेल, आमचा श्वास जरी चालला असेल, तरी हा छावा या महाराष्ट्रासाठी उभा राहील आणि शेवटपर्यंत साथ देईल. ओ शंभूबा
छावा हाच शंभूबाळ तुम्ही आमचे, आणि छावा झुकत नाही कुणासमोर, झुकत नाही छावा कुणासमोर. महाराज, ज्याचा बाप सिंह असतो ना त्याचं पोरग छावा असतं, लक्ष नाही का? छावा होते शंभूराजे. महाराणी सईबाईंनी डोळे झाकले छावा म्हणून, पण शेवट म्हणले शंभूबाळ लई अडचणी येतील या स्वराज्यात, तुमच्या आबासाहेबांची साथ सोडू नका. आणि लई वार झाले, काही झालं तर एवढं लक्ष ठेवा की आईसाहेब म्हणत होत्या छावा झुकत नाही कुणासमोर. आणि झुकला असता वय, मग झुकला का? और झुकलाच नाही. आपल्या माणसांनी पकडून दिली आपली माणसं. एक मोठं वाक्य सोबत घेऊन जा, आपली माणसं मोठी करा, माघार ओढू नका आपल्या माणसांना. महाराजांना वाईट वाटत होतं. शंभूराजे पकडले गेले गणोजीमुळं. सख्खा मेवना होता गणोजी, कर कर बाहुदंड वाजत होते राजेंचे. कवी म्हणतो राजे, अरे पकडले गेलो राजे आपण. राजे म्हणतात कवी कुणाची मजा आले या संभाजीला हात लावायची. राजे, अरे गणोजीने फितुरी केली राजे. सख्खा मेवना होता, राजांच्या डोळ्यात पाणी आलं. या मातीतून आई आपल्या राजाला फरफटत नेलाय सचिनाव, या मातीतून. आणि तसा नाही, उंटाला बांधून फरफडत नेलं महाराजांना. हातपाय थरथर कापत होते महाराजांची. खरं सांगू का, उंटाला बांधून फरफडत नेलं तिथं जखमा जास्त झाल्या होत्या. महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. कधी ना रडणारा राजा हा डोळे भरून आले ते महाराजांचे. जिवलग मित्र होता कवी कलश. कवी म्हणतो राजे, ओ राजे, आजपर्यंत हे डोळे रडताना नाही बघितले. राजे काय झालं? राजे काय झालं सांगा ना. राजे सांगतात हे कवी, अरे काही नाही र. राजे कशापायी डोळ्यात पाणी आलं? राजे सांगतात हे कवी, अरे या गड किल्ल्यांना माहितीच नाही र त्यांचा संभाजी पकडला गेलाय. या नद्या नाल्यांना पूर आलाय, अरे त्यांना सांग ना कवी, अरे त्यांचा संभाजी र. अरे विदूषकागत हाल केलं यांनी माझं. या औरंग्याला अजून माहिती तरी का कोण आहे संभाजी? त्यांनी 8 वर्षाचा होतो तेव्हा बघितलं होतं, तेव्हा तिथं डरकाळी फोडलेली मी त्याच्या दरबारात. अरे याची एक औलाद अफजल खान, त्याला एका झपक्यात उडवला माझ्या बापानं. आणि हो काय रे? काही म्हणतो राजे काय झालं? अरे या गड किल्ल्यांना सांग ना कुणीतरी त्यांचा संभाजी आहे म्हणून. रडायला आलं महाराजांना. महाराज म्हणतात कवी, जंजिरा येतोय डोळ्यासमोर. आजपर्यंत एक बी युद्ध नाही हरले महाराज, एक बी युद्ध नाही हरले. अपराजित योद्धा म्हणून जगाच्या पाठीवर मोठं नाव आहे महाराजांचं. एक युद्ध न हरणारा राजा जंजिरा डोळ्यासमोर आला. आणि आपला राजा आपल्यासाठी रडत होता. आई, खरंच आपण इथं बसलो नसतो राव कीर्तन ऐकत. हातपाय थरथर कापत होते महाराजांचे. महाराज सांगतात कवी जंजिरा राहिला र. महाराज, दत्ता महाराज जंजिराच नाही हो, अजून थोड्या वर्ष जगला असताना राजा दिल्लीच्या ताकदावर भगवा फडकवला असता. इतकी भयानक ताकद होती. फरफटत गेलं या मातीतून. आणि नुसतं फरफटत नाही हो आई, 40 दिवस डोक्यापासून नखापर्यंत सालटी काढली शरीराची. अशा रक्ताच्या चिळकंड्या उडत होत्या. आता तुमच्यासारख्या हळदी लावायला पाहिजे होती तिथं. या सैतानाने मिठाचं पाणी ओतलं या जखमांवर. जगदंब जगदंब जगदंब. पाण्यातून मासा बाहेर यावा ना, असा तडफडला असता एखादा. असा ताट मान आणि ताट कणा होता. कवी म्हणतो राजे काहीच होत नाही कर. राजे म्हणतात कवी माझी आई आठवती र. माझी आई म्हणती माझा संभाजी छावा आहे, आणि छावा झुकत नाही कुणासमोर, झुकत नाही छावा कुणासमोर. महाराज, अहो एवढे वार झाले होते ना, मान खाली जात असेल भाऊ सारखी. पण हिंदुत्वासाठी, हिंदुत्व अबाधित होण्यासाठी महाराजांनी मान सरळ ठेवली. मला अनेक लोक विचारतात महाराज तुम्ही कुठल्या जातीचे? आणि आमची जात सोड, आम्ही महाराष्ट्रातल्या मातीचे आहेत. ही गोष्ट आमच्यासाठी फार महत्वाची. क्या बात. आणि खरं सांगू का महाराज, कबीर महाराज काय म्हणून जन्माला आलाय माहिती नाही, पण मरताना हा हिंदू म्हणून मरणार आहे. हे मरण आम्हाला जिवंत ठेवणार आहे. कारण ये भूमि किसकी है तो ये भूमि हिंदू की है. ये भूमि किसकी है तो ये भूमि प्रभु रामचंद्र की है. ये भूमि किसकी है, ये भूमि संतों की है. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र आहे. शिवबा, तुकोबा, ज्ञानोबा, विठोबा, हे सगळ्या विभूतींनी उभा केलेला महाराष्ट्र आहे. साधारण तेज का महाराष्ट्राचं. कोण राजा आई? या राजासाठी तो बसलेल्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. तो आपला राजा होता.
मला सांगा नाही, अहो सुरीनी विडीने एवढंसं कापलं की सहन होत नाही राव. दुसऱ्या दिवशी स्वयंपाक करायला गेलं तर यातना होता हृदयाला. काय वाटलं असं महाराजांना मिठाचं पाणी अंगावर ओतल्यावर? अहो थरथर नाही कापले राजे, आशेच उभे होते. आणि मग औरंगजेब म्हणतो, हे हमें देखना है कैसे दिखता है संभाजी, ए निकम्मो मेरे सामने लाया जाए. ते सहकारी म्हणतात, हुजूर एक एक वाक्य लाखातले वजनात लाता ऐका. शेवट आले 2 मिनिटावर कीर्तन. हुजूर वो संभाजी के सामने मत जाओ हुजूर, एका झपक्यात उलटा करल महाराष्ट्रातलं रक्त है हुजूर, लई भयानक है, हमने देखा है इस आंखों से उसे. हे निकम्मो, अरे मेरे तरफ से हो क्या संभाजी के तरफ से हो? हुजूर इस वक्त हम सिर्फ सच्चाई के तरफ से है, और सच ये है कि संभाजी छावा है हुजूर, छावा है और झुकेगा नहीं. और वो महारानी सही भाई का छावा है हुजूर. वो कहता है त्याची आई त्याला आठवती म्हणून. ऐसा कहता है क्या? फिर हमें देखना है कैसे दिखता है, मेरे सामने लाया जाए. मंडळी समोर उभं केलं महाराजांना. वयाच्या 14व्या वर्षी एका हाताने लेखणी घेऊन साहित्य क्षेत्र गाजवणारा, एका हाताने समशेर घेऊन रणांगण गाजवणारा, हे सिंहाच्या चबड्यात घालून हात मोजून दात जात सांगणारा सर्जा होता. हलत नव्हता एवढावी. आणि मग औरंगजेब म्हणतो, ये जज्बा पसंद आया हमको, बहुत खूब संभाजी. ए निकम्मो, अरे है क्या कोई हम में से ऐसा, है क्या कोई, देखो इसका तेज. शंभूराजे, अरे तुम्हें डर नहीं लगता क्या शंभूराजे? शंभूराजे सांगतात, ज्या वेळेस 8 वर्षाचा होतो आणि तुझ्या समोर उभा होतो ना, त्यावेळेस मी घाबरलो नाही. आणि विचारतोस ना कुणाची भीती वाटती, तर मला भीती वाटती माझ्या आबासाहेबांची. जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्ती सजावा. माझ्या आबासाहेबांची भीती वाटते. आणि माझे आबासाहेब म्हणतात, शंभू बाळ, संघर्षाच्या काळात जी माणसांनी साथ दिली ना, ती माणसं यशाच्या काळात तुला आठवली पाहिजेत. महाराज हा शब्द लाखातला दिला बरं. काही साहेब जिजाऊंनी दिला शिवबाराजांना, आणि शिवबाराजांनी दिला शंभूराजांना. मी जर परत कधी आलो पुन्हा येईन तर नरवीर तानाजी मालुसरे किंवा एखादा प्रसंग घेऊन येईन तुमच्या समोर. लई भयानक अर्ध्या तासाचा प्रसंग आहे. अशा अंगावर शहारे उभे राहतात. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायवाचं. प्राण नाही सोडला मालुसरेंनी, एका झपक्यात उदयबान उडावला. काही म्हणतो, राजे लई वार झालेत राव तुमच्यावर. आता या पोरांसाठी सांगतो, मित्रांसाठी बरं का. काही म्हणतो, राजे लई वार झाले तुमच्यावर. राजे, अरे तुमच्या बरं मरायला पण लई भाग्य लागतो राजे. अरे किती वेळा पडलो मी, तरी उचलून घेतलं का राजे? तरुणांनो, अडचणीत मदत करणारे मित्र नसावेत, अडचणीच नाही आल्या पाहिजेत असे मित्र या ठिकाणी आयुष्यात उभे करा, जे कवी कलश आणि शंभूराजांसारखे होते. अडचणीत उभे होते कवी कलश शंभूराजांच्या, शंभूराजे कवी कलश साठी. आणि मग या ठिकाणी औरंगजेब म्हणतो, ये आंखें सताती है, ए निकम्मो, है क्या ऐसा कोई हम में से, अल्लाह ए परवरदिगार, अरे क्यों नहीं पैदा होता संभाजी हमारे जनान खाने में. एक तो संभाजी देते, पूरी दुनिया पे राज करते, हम पूरी दुनिया पे राज करते. महाराज खरंच शब्द लय मोठा होता. औरंगजेबाचं म्हणणं होतं, एक शंभूराजा आमच्याकडे असता तर पूर्ण जगावर आम्ही राज्य केलं असतं. एवढी ताकद होती शंभूराजांची भयानक. हे क्या ऐसा हम में से कोई हमारे जनान खाने में क्यों नहीं होता संभाजी पैदा. अरे औरंग्या, तू काही यडपटीस का रे? तुझ्या जनान खानेमध्ये आणि धर्मवीर शंभूराजा, धर्मवीर शंभूराजे जन्माला येतात महाराष्ट्राच्या मुशीत, आणि शिवछत्रपती शिवाजी राजांच्या कुशीतच. जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सजावा. महाराज डोळे काढले, महाराजांचे डोळे तप्त सळ्या डोळ्यात गेल्या. अहो नुसत्या खोमण्यावरल्या होत्या हो, पण फिरणारे डोळे स्वराज्याला बघत होते. जीभ कापली, सपकन वार झाला, आणि वळवळणारी जीभ आबासाहेब, आई साहेब म्हणत होती हो. नरड्यावर वार होणार. काही म्हणतो, राजे काय वाटतो? राजेंना आठवण आली आई साहेबांची, आबासाहेबांची.
इथं तलवार ठेवली आणि शेवटचा शब्द महाराजांच्या मुखातला, डोळे मिटून घेतो आबासाहेब, आई साहेब, तुमचा छावाच तुमच्या बेठीला येतो. लई वार केलो यांनी आबासाहेब, पण इतिहास लक्षात ठेवल की शेवटपर्यंत जे झुकत नाहीत ते खरे हिंदू असतात. आणि मग हिंदू म्हणून या ठिकाणी मरण मिळाले. आणि औरंगजेब म्हणतो, आणि म्हणून दुश्मनाने केलेलं वर्णन कीर्तनातलं शेवटचं वाक्य, दुश्मनाने केलेलं वर्णन, हमने आंखें निकाल दी इसकी. औरंगजेब म्हणतो, हमने आंखें निकाल दी इसकी, इसने आंखें नहीं झुकाई हमारे सामने. हमने जबान काट दी, इसने दो लफ्ज रहम के नहीं मांगे हमारे सामने. हमने हाथ काट दिए, इसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. हमने पैर काट दिए, इसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने. सच में छावा है, छावा शेर का, सच में छावा है. धर्मासाठी कसं जगावं शिवबाराजांनी शिकवलं, आणि हिंदू धर्मासाठी कसं बलिदान द्यावं हे छत्रपती धर्मवीर शंभूराजांनी शिकवलं. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय.